बघा एवढ्या वयात पण मटण कापण्याची ट्रेनिंग आहे याला. हा 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 हा, वड्याचा सुगंध एकदम भारी, लय भारी. इकडे बघा वडे बनवण्याचं काम चाललंय. चला मंडळी, आपलं जेवणाचं ताट तयार झालंय. व्हेज खाऊन सेलिब्रेट करतात की नॉनव्हेज खाऊन हे आम्हाला पण माहिती नाही, पण आम्ही सगळे नॉनव्हेज खाऊनच करतात. नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आहे गताहारी अमावस्या. आमच्या इकडे गावाकडच्या लोकल प्रचित म्हणजे म्हणतात ना भाषेमध्ये त्याला गटारी म्हणतात. सो काही ठिकाणी गटारी अमावस्या म्हणतात, काही ठिकाणी गताहारी म्हणतात. आता एक्झॅक्टली हा थोडंसं म्हणतात ना चर्चेचा विषय ठरू शकतो, पण गावाकडे या अमावस्येला खास नॉनव्हेज प्रेमी आहेत ना एक वेगळाच बेत करतात. काही ठिकाणी ही अमावस्या एक वेगळ्या पद्धतीने साजरी करत असेल, पण गावाकडे सर्रास प्रत्येक घरांमधून आता वड्याचा सुगंध येतोय, मस्तपैकी मटण शिजण्याचा सुगंध येतोय. तर आपण आता ना मटण आणायला जातोय. सो जातोय सावर्ड्यात कामाला, तर तिथून मटण वगैरे भेटतं का ते बघूया आणि परत घरी येऊया आणि मग तुम्हाला मटणाची रेसिपी पण दाखवूया. तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. आणि या गतारीच्या सगळ्यांनाच आपल्या कोकण संस्कृती परिवारातल्या सगळ्या सदस्यांना हार्दिक शुभेच्छा. बारीक करा एकदम. जबरदस्त. तुझं नाव काय रे? बघा एवढ्या वयात पण मटण कापण्याची ट्रेनिंग आहे याला. जबरदस्त. मग एवढा बारीक चांगलं कापतो, एवढा बघा मेहनती आहे तो पोरगा. होय. चला, आज आहे गटारी. तर गटारीच्या दिवशी बघा सगळेच नॉनव्हेज प्रेमी मटण घेतात. तर आपण सावर्ड्यामध्ये आलो होतो तांबू मटण शॉपमध्ये. तिथे आपला भाऊ दिसला. म्हटलं मटण घेतलं आणि म्हटलं मटण कापतोय कसं ते बघूया. आपलं 1 किलो मटण कापून देतोय तो. चालेल, जातोस तू? कितवीला आहेस? 6वीला. बघा 6वीचा पोरगा मटण कापून देतोय. जबरदस्त. बारीक पीस. गर्दी तर बघा मगतपासून. चला मंडळी, आत्ताच घरी आलो आणि आत्ता कसं आहे गर्दी किती होती बघितलीत. त्याच्यामुळे नॉनव्हेज प्रेमी मांसाहार करणारे लोकांची म्हणतात ना आवडीचं सण आहे असं बरेच लोक सांगतात. तर चला आता आपण घरी आलो आहे, मस्तपैकी मटण वगैरे साफ करून घेऊया. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही मटण थोडंफार रेसिपी कशी बनवतात ते दाखवतो. परतच वडे वगैरे बनतील ते पण दाखवूया. पहिलं बघूया चुलीजवळ काय तयारी आहे. मंडळी, मटण मस्तपैकी सोनालीने साफ करून घेतलंय, धुवून घेतलंय. मग सोनाली कशी तयारी करणार आहेस? आधी आलं लसूण लावून ठेवते. अच्छा, हे आलं लसूण पेस्ट आहे आणि कोथिंबीर आणि मिरची पण मिक्स केलीस ना? अच्छा, चला मस्त की स्वच्छ असं मिठाच्या पाण्यात धुवून घेतलं. थोडंसं मीठ टाकलेलं, थोडीशी हळद, थोडंसं तिखट. ऍक्च्युली आपण मॅरिनेशनला हे सगळे मसाले टाकतोय, मग चांगले मुरायला पाहिजेत म्हणून थोडं मीठ घेतलंय, कारण मसाल्यामध्ये पण मीठ असणार आहे त्याच्यामुळे थोडंसं मीठ. आणि अजून मटन मसाला एकदम बाजारात मिळतो तो मटन मसाला. आज आपण खातो मटन मसाल्यामध्ये हे आपण मटन बनवणार आहोत. तर हे जे मटन आहे ते खास आमच्या इकडे संगमेश्वर मध्ये तरी खातो मटन मसाले बरेच जण वापरत असतील. थोडासा गरम मसाला पावडर. हा, तर थोडासा गरम मसाला पावडर टाकली. खातो मटन मसाला आहे ना, खूप आमच्या इकडे नावाजलेला मटन मसाला आहे. सो तो लोकल आमच्या इकडे जेव्हा मटन बनतं आमच्या इकडे बेसिकली संगमेश्वर, गुहागर, रत्नागिरीमध्ये तो खातो मटन मसाला बरेच जण वापरतात. आता कोण कोण खातो मटन मसाला वापरतं मटन करताना आवर्जून कमेंट करून सांगा. किंवा तुम्हाला बाजारात मिळणारा इतर कुठला मटन मसाला माहिती आहे का, कमेंट करून सांगा. हे बघा मस्तपैकी छान असं मॅरिनेट करायचं आहे. आज मटन थोडेसे भाव जास्त वाढलेले आहे. गटारे किलोला मागे होतं ना त्याच्यापेक्षा थोडे जास्त होते. म्हणजे 800 रुपये 800-900 रुपये किलो आहे. 900 रुपये? हा, 800 रुपये किलो. बघा, चला छानपैकी असं हाताने मसाला लावून घेते सोनाली. हे काय 5-10 मिनिटच मुरायला देशील ना, कारण आपल्याला पटकन बनवायचं आहे. काही लोक मटणामध्ये दही टाकतात, पण आम्ही दही टाकत नाही. आम्ही आमच्या करतो तेव्हाच. हा, बिर्याणी वगैरे करतात ते लोक काही दही टाकतात.
आम्ही आमच्या घरी जेव्हा मटण शिजवतो तेव्हा बेसिक मसाले असतात, दह्याचा वापर होत नाही मटण आपला बनवताना. गोडा मसाला गोडा गोडा मसाला. मसाल्यात होतं मटण. कशामध्ये? गोड्या मसाल्यामध्ये. गोड्या मसाल्यामध्ये ना. बरं आता हे चला. ठेवूया 10 मिनिटं. बरं चला 10 मिनिटं आपण याला ठेवूया आणि त्याच्यानंतर फोडणीची तयारी करू. आता आपण फोडणी देणार आहोत. फोडणीसाठी मी एक मोठा कांदा घेतलाय, हा एक टमाटर घेतलाय, लसूण घेतले ठेचून, हा आणि काली मिरी घेतली ठेचून, अच्छा आणि दालचिनी आहे, बरोबर. आणि लवंग, आणि कढीपत्ता घेतलाय, आणि कोथिंबीर. बरं चला फोडणीची तयारी झाली आहे. झाली हो. बरं मंडळी, मटण छानपैकी मॅरिनेट झालंय. हो 10 मिनिटं 10 मिनिटं झाले. झाली आहेत आणि आता आपण आता फोडणी देतो. फोडणी देतो. आता फोडणीसाठी तेल घेते. बरं चला, टोपामध्ये मस्तपैकी फोडणीला तेल गेलंय. अंदाजाने टाकते सोनाली, तिचा अंदाज बरोबर असतो. पहिलं मी खडे मसाले टाकून घेते. बरं चला, खडे मसाले टाकलेत म्हणजे काय काय आहे? लवंग, दालचिनी आणि काळी काली मिरी. मिरी. काळी मिरी ठेचून घेतली आहे. हो तर लसूण टाकते. मस्तपैकी लसूण गेली आहे. असे खडे मसाले टाकले मटणा किंवा तर सुगंध चांगला येतो. आता कढीपत्ता. कढीपत्ता. फोडणी बघा कशी तडतडते. आता मटणामध्ये कोण कोण कढीपत्ता टाकत नाही, पण आम्ही कढीपत्ता चव चांगली येते म्हणून हो. टाकतो. आता मी कांदा टाकून घेते. अच्छा थोडीशी हळद टाकते. थोडीशी हळद टाकली आहे. थोडस मीठ. थोडंसं मीठ गेलंय चवीपुरतं. ऑलरेडी आम्ही गोड्या मसाल्यात पण आमचं मीठ असतं, मॅरिनेशनला पण आपण मीठ टाकलंय, हो त्याच्यामुळे थोडं कमी घेतली. कमी घेतली. आता टमाटर टाकून घेते. बरोबर चला, कांदा मस्तपैकी छान असा परतला गेलाय, हो. लाल लाल झालाय कांदा. आणि आता आपण टमॅटो टाकलाय. थोडस आलं लसूण पेस्ट घेते. थोडीशी आलं लसूण पेस्ट. आता आपला कांदा टमाटर एकदम नरम झालाय. हा. आता मी त्याच्यामध्ये मसाले घालून घेते. अच्छा, पहिले काय टाकतेस? पहिलं तिखट. तिखट. चला, 1 चमचा तिखट गेलाय. 1 चमचा जास्त लागतं तिखट हो, जरा. 1 किलो मटण आहे ना, 1 म्हणून किलो थोडं मटणाला जास्त जरा घेते. एक बारीक चमचा आहे आमचा तिखटाचा. तर दोन. आपण अंदाजे 2 चमचे घेतलेत. आणि परत एक खातो मटन मसाला. खास कोकणात जेव्हा तुम्ही याल तेव्हा खातो मटन मसाला सगळीकडे दुकानात मिळतो, तर आम्ही आज तो पण वापरलाय मटन मसाल्यामध्ये. आणि त्याचबरोबर आपल्या आपला घरी गोडा तयार मसाला. होणारा गोडा मसाला. गोडा मसाला. खास त्याला काळं वाटण पण म्हणतात काय काय ठिकाणी, आपण आमच्या घरी गोडा मसाला म्हणतो. आणि वरून थोडस गरम मसाला, गरम मसाला पावडर. हा हा हा. त्याला परतवून घ्यायचं. हो. हे बघा, असं मस्तपैकी तिखट टाकलं ना की रंग छान येतो बघा. मसाल्याने तेल ऍब्झॉर्ब केलंय आणि थोडा परतून झाल्याच्या नंतर मसाला तेल सोडतो हळूहळू. चला, फायनली मसाला परतून झाल्याच्या नंतर मटण गेलंय. मस्तपैकी चुलीवरचं मटण आज आपल्या घरी तयार होत आहे बघा. फक्त याच्यामध्ये आपण मटन मसाला ऍड केलाय, नाहीतर सगळेच घरातले मसाले आहेत. मसाले, गरम मसाला पण घरी घरी वाटलेला आहे. हळद पण आपल्या शेतात पिकलेली आहे. तिखट फक्त बाजारातले आणि मटन मसाला थोडासा. मसाला लागलाय. हो. हे बघा, थोडस याला आता झाकून मुरायला ठेवूया. हे बघा असं मंडळी बघा, थोडस मसाला लागायला दिलाय. आता आपण याच्यामध्ये थोडस पाणी टाकणार आहोत, पण त्याबद्दल जरा परतून घेऊया. चला, हे बघा झकास. थोडस अजून एक वेळा परतवून झाकून ठेवूया, कारण मसाला प्रॉपर मटणाला लागला पाहिजे. हे बघा, मस्तपैकी मटणाला पाणी सुटलंय. आपण पाणी ऍड नाही केलं होतं. परतून घ्यायचं, फक्त लागलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. हे बघा, स्मोकी फ्लेवर येणार आहे.
लागलंय सोनाली? नाही ना. चला याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतलंय. गरम पाणी ओतलं. गरम पाणी ओतलंय सोनालीने. आहा, वाफा बघा, त्याच्या वाफा मस्त आल्यात. चला आपल्याला थोडासा मटणाचा रस्सा पण हवाय, त्याच्यामुळे मटण कसं शिजलेलं शिजलेलं नाही नाहीये. त्याच्यामुळे आपण शिजवून घेतलं नाही, डायरेक्ट फोडणीला दिलंय. फोडणीला दिले त्याच्यामुळे जास्त पाणी थोडंसं गरम पाणीच ओतायचं आणि पाणी जास्त ओतलंय. आता प्रॉपर हळूहळू हळूहळू कडावरती शिजेल ते. आहा, चला थोडा वेळ वाट बघूया. आता मस्त की फोडणी वगैरे झाली आहे. आता याला आपण परत काय टाकतेस? अच्छा, कोथिंबीर टाकली आहे. आहा, आता आपण याला आहे ना मटणाला मस्तपैकी वरून झाकण लावलंय आणि हळूहळू आता चुलीवरच्या मंद विस्तवावरती मटण आपलं शिजणार आहे. सोनाली, आज मटणासोबत काय आहे? भाकरी आहे की काय आहे? वडे आहेत. वडे बनवणार. अरे वा, आपल्या घरी तयार होणारे वडे मस्तपैकी. वड्याला पीठ वगैरे ठेवलंय? ठेवले. अच्छा मंडळी, हे बघा मस्तपैकी वड्याला पीठ ठेवलंय आणि बघा पीठ आलंय का? येत आहे. हळूहळू मटण शिजेपर्यंत पीठ मस्तपैकी छान असं आपलं तयार होणार आहे. चला झाकून ठेवूया परत. मंडळी आपलं मटण तर शिजून तयार झालेलं आहे बघा, एकदम मस्त झकास. इकडे बघा वडे बनवण्याचं काम चाललंय. सोनाली आणि आई आमची मस्तपैकी छान असे वडे बनवतायत. आई वडे टाकते आणि सोनाली वडे काढते. चला हे बघा छानपैकी वडा, आता असा वड्याचा सुगंध पण आला, एक नंबर. चला मटण पण छान झालंय तयार आपलं आणि वडे पण. हे काय कालवण? हा, आजची गटारी पार्टी आमची जोरात आहे घरच्या घरी. चला श्रावण सुरू होण्याच्या अगोदरची आमची गटारी पार्टी. विहा काय चिकन मटन खात नाही, तिला अंडी आणली आहेत. एक खाल्लंय अंड. चला हे सगळी तयारी आहे आता आमची आजची गटारी पार्टीची. चुलीवरचं जेवण, आज सगळं जेवण आमचं चुलीवर झालंय, त्याच्यामुळे नक्कीच एकदम झकास झाला असणार. चला चला मंडळी, आपलं जेवणाचं ताट तयार झालं आहे आणि मस्तपैकी बघा मटण आहे, मस्तपैकी रस्सा आहे मटणाचा, वडे बघा, वडे मस्त झालेत, लिंबू कांदा आणि भात. मंडळी या मंडळी जेवायला या. वडा कसा झालाय तुम्हाला दाखवतो बघा, सॉफ्ट झालाय. हा 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 हा, थोडंसं मटणामध्ये डीप करूया. मस्त झालं, छान झालाय ना, मस्त झालाय सोनाली. तो वडा आहे, वडा हा वडा घे, एक नंबर झाला जेव. चला मंडळी, मटण पण बघा कसं मस्तपैकी सॉफ्ट शिजलं एकदम छानपैकी. हा उठतंय म्हणजे छानपैकी शिजलंय. वड्यासोबत मटण खाण्याची मजा काही औरच असते. या मंडळी मटण वडे खायला या. तर मंडळी आज खरं तर गटारी आहे, गटारी म्हणतात गावाकडे, पण गताहारी अमावस्या आहे, दिव्यांची अमावस्या म्हणतात. सो आपण आजचा व्हिडिओ तर असा बनवला आहे, गावाकडे सर्रास नॉनव्हेज वगैरे लोक खातात. सो गावाकडे आमच्या वाडीमध्ये पूर्णच वड्यांचा सुगंध येतो. आता संध्याकाळ झाली तर संध्याकाळी. सो तुमच्याकडे ही गताहारी अमावस्या कशी सेलिब्रेट करतात किंवा साजरी करतात ते देखील सांगा, जेणेकरून हे बघा, तर जेणेकरून आम्हाला देखील कळेल. लाईट बघायला आली. हो, दिवा पण लावायचा ना. हे बघा आम्ही लाईट वगैरे पण लावली आहे, दिवा पण लावणार आहोत. पण व्हेज खाऊन सेलिब्रेट करतात की नॉनव्हेज खाऊन हे आम्हाला पण माहिती नाही, पण आम्ही नॉनव्हेज खाऊनच करतात. सो आम्हाला जे जसे माहिती आहे त्या पद्धतीने आम्ही ही अमावस्या सेलिब्रेट केली. सो परत एकदा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा गताहारी अमावस्याच्या. आणि आजचं जेवण भारीच झालं होतं. सो थँक्यू सोनालीला, आज खास चुलीवरचाच बेत होता. सो मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्याकडे ही गताहारी अमावस्या कशी सेलिब्रेट करतात कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ कोकणातल्या अशाच आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, येवा कोकण आपलं जसा काळजी.